हॅलो. हा बोला. अरे हा, ऍक्च्युली माझं बोलणं झालं होतं तुमच्याशी. रिलेटेड मेड पाहिजे होती आम्हाला. कुठं हवी होती मॅडम? बावधन बावधन. म्हणजे घरकामासाठी का बेबी सिटरसाठी? नाही, ते मी बोलले होते ना, माझं थोडं कंबाईन काम असणार आहे. कारण माझं बाळ दिवसभर डे केअरला असतं. हा 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 हा. हा, तर मग दिवसभरामध्ये त्याला बाळाचं जास्त काही काम नसणार आहे. घरातलंच मेजर करावं लागेल. फक्त सकाळचं थोडंसं 1-2 तास आणि संध्याकाळचं 1-2 तास सांभाळावं लागेल. बाकीचे घरकाम असेल. म्हणजे पूर्ण घरकाम आहे का? झाडू, पोछा, भांडी, नाही, स्वयंपाक पूर्ण नाही तसलं? आहे. ऍक्च्युली सकाळच्या टाइमला आमच्याकडे एक टायमाची मावशी आहे आणि झाडू फरशीला मावशी आहे. हा. हा, मग सकाळचं कसं माझं ऑफिसला जायचा टाइम असतो ना, तर हा. त्यावेळेत मग बाळाला आवरून देणं, रेडी करून देणं, खाऊ पिऊ घालून. आणि मग मी ऑफिसला गेले की मग इतर वेळेमध्ये मग भांडी आहेत. रेग्युलर आपले कपडे धुवून वाळत घालणं, घडी करणं, झाडांना पाणी घालणं. अच्छा. आणि जमलं तर संध्याकाळचं 1 तास, 1 टाइमचा स्वयंपाक असं. आणि बाळ किती वर्षाचं आहे? बाळ आहे 11 महिन्याचं. 11 महिन्याचं. हम्म. ते शाळेला जातं 11 महिन्याचं बाळ? डे केअर. माझं ऍक्च्युली ऑफिसच पाळणा घर आहे ना, हा हा हा. तर मी ऑफिसला जातानाच तिला घेऊन जाते सोबत. मग त्याचं आंघोळ, मालिश वगैरे सगळं आहे का? सकाळचं 1 टाइमचं सकाळचं करून द्यावं लागेल. ठीक आहे मॅडम, विचारावं लागेल मला. कारण कसं, एक तर भांडी वगैरे करणार नाही मग ती. मग बाळाचं आंघोळ, मालिश, त्याचं खाऊ पिऊ घालणं, त्याचं बघणं ते करेल. हम्म. तशी काम मग करेन ती. नाही, मग आणि वरची दिवसभर कामं. काय मग त्यांना काम देऊ मग घरामध्ये मी? तो पण मला प्रश्न आहे मोठा. किती वाजता जाते ते बाळ? आम्ही काय 10-10:15 निघतो. आणि मग घरी किती वाजता येता तुम्ही? 6, 6:30, 6, 6:15. अच्छा. ठीक आहे, बघते मी तशी कोण आहे का अवेलेबल, आणि मग तसं हा, तुम्हाला फोन करते. ओके. किंवा मग असंही मला चालेल की हाऊस होल्ड साठी असतात ना त्या मावश्या, हम्म. म्हणजे घरकामच करणाऱ्या. फक्त मग मी बाळाचं मीच मेजरली सगळं करेल. फक्त मला त्यांना हेल्प करावी लागेल हो, मग करताना. घर कामाची भेटेल. जे येईन, स्वयंपाक वगैरे करेन, डस्टिंग करेन, हम्म. आणि भांडी वगैरे घासेन, कपडे धुवून टाकेन, कपडे वाळवेन, हम्म. घरातली काम उरकून ठेवेल, तशी भेटेल. पण ती मला मदत पण करेल का मग? कारण सकाळच्या टाइम मध्ये फ्री असेल ना ती. सकाळी माझ्याकडे स्वयंपाकाला पण मावशी आहे. मग सकाळी बाळाला आवरून वगैरे द्यायला ती हेल्प करू शकेल का? मीच घालेल तिला आंघोळ वगैरे मोस्टली शक्यतो. हम्म. फक्त तिला मला मदत करायला लागेल. बाळाचे कपडे काढून देणं, बाळाची बॅग भरून देणं, माझं टिफिन भरून देणं, बॉटल भरून देणं ऑफिससाठी. या सगळ्या गोष्टी ती करेल का? हो, म्हणजे आंघोळ वगैरे घालणार नाही ती. बाकीचे मग जे काम असतील ते करेल. हम्म. बरं. तशी भेटून जाईल. तशी भेटून जाईल का? पण हं. थोडंसं ती म्हणजे सपोर्टिव्ह पाहिजे ना, असं नाही की मग मी बाळाचं काहीच म्हणजे बाळाचं तर असं मी म्हणत नाही, बाळाचं करावं लागेल पण थोडं हेल्प करावं लागेल असं राहील ना, म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही करणार ना त्या की हेल्प म्हणजे अंघोळ वगैरे घालणार नाही. बाकी मग जर कपडे घालायचं असेल किंवा तुम्ही सांगितलं या जरा आवरून दे मला, तेवढं तुमच्या हाताखाली मदत करेन ती. हा, हाताखालीच म्हणते, हाताखाली हं. मदत पाहिजे. हो, मग तसं करेन. ओके, ओके. संध्याकाळचं 1 टायमाचा स्वयंपाक आणि भांडी तेवढं हं, करेल, आणि बाकी डस्टिंग वगैरे करायची, झाडांना पाणी टाकायचं, कपडे वाळत घालायचे, मशीन हं, लावायची, हं, ती कामं करेन. झाडू हं, पोछा आणि स्वयंपाक 1 टायमाचा दुसरी बाई येते ना, हं. मग तशी करेन ती. आणि हा, संध्याकाळच्या टाइमला ऑफिसवरून आल्यावर फक्त 2 तास बाळाला घेऊन बसू शकते का? म्हणजे ते नुसतं खेळतं बाळ, तर लक्ष ठेवायचं. म्हणजे घरामध्ये लोक पण असतील आमचे बाकीचे. माझे हसबंड, एक मोठी मुलगी पण आहे. तर ते फक्त लक्ष वगैरे ठेवू शकेल का? घरात किती मेंबर आहेत? मी, माझा नवरा आणि 4 वर्षाची मुलगी आहे. अच्छा. म्हणजे घेऊन बसायचं तिला. हा, म्हणजे ती खेळते. घेऊन बसायचं म्हणजे नेहमी खेळते तिची ती. हा ती हा. माझी मोठी मुलगी आणि ती खेळत राहतात. फक्त कधी-कधी काय होतं ना, संध्याकाळी मला कॉल्स असतात, ग्लोबल कॉल्स वगैरे असतात हम्म. ना. मग त्यावेळेस मला 5:30, 7, 7:30, 5:30 ते 7:30च्या दरम्यान ग्लोबल कॉल्स असतात. प्लस 1-2 ठिकाणी मला क्लासला पण जावं लागतं. मग त्या 2 तासामध्ये सपोज तिला घरातलं जर काही काम नसेल, तर त्यावेळेस ती फक्त बाळाला फक्त लक्ष ठेवायचं तिला. म्हणजे नाही का, बाळासोबत हम्म. व्यवस्थित काय तोंडात वगैरे काही घालत नाहीये ना काय. तिला करायचं काही नाही. फक्त ती खेळते तिची फक्त तिला बघायचंय. आणि माझे हसबंड तर असतीलच घरामध्ये. म्हणजे सपोर्टला. टायमिंग काय असेल तुमचं? आमचं म्हणजे बघा आता आम्हाला कसं 12 तासाची मावशी पण चालून जाईल तशी. 12 तासाची नाही देत आम्ही, 24 तास किंवा 10 तास. हो का? हा. अच्छा.
10 तास का? 12 तासाची नाही मिळणार का? नाही ना, 24 तास किंवा 10 तास. आणि 10 तासाचे काय रेट आहे तुमचे? 10 तासाची 17,000 आहे. ओके ओके. मग ती बावधन मध्ये मिळेल का मला अशी? हो भेटेल, 9 ते 7 भेटेल पण. 9 ते 7 का? हो. आणि हा अजून एक क्वेरी होती मला. तुम्ही जे मला ते दिलंय ना कॉन्ट्रॅक्टचं, तुम्ही हम्म काहीतरी 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, 6 महिन्याचं दिलंय आणि 3 महिन्याचं दिलंय ना? हम्म हा, सपोज जर मी 3 महिने घेतलं आणि हम्म. मला वाटलं ते कंटिन्यू करायचंय आणि इमिडिएट अवेलेबिलिटी आहे का? हो असते. सेम डे नाही देत, नेक्स्ट डे भेटते. ओके. ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. फक्त मला एवढंच कन्फर्म करा, मी जे आता तुम्हाला कामाचं स्वरूप सांगितलं त्याच्यामध्ये मिळेल ना वेळ, म्हणजे मिळू शकते ना? हो म्हणजे मी चेक करू शकते. 10 तासाचं 11 तास पण नाही करू शकणार का? एखादा तर आम्ही वाढवून पण देऊ ना? नाही ना मॅडम, नाही तयार होत बाई करायला. 1च तासाचा प्रश्न आहे, कारण 9 ते 7 पण ठीक आहे, 9 ते 8 पण चाललं असतं मला. हो पण नाही ना, बाईच तयार होत नाही. अच्छा. कारण त्यांना पण घरी जाऊन त्यांचं पण आवरायचं असतं. ठीक आहे, मी तुम्हाला ना थोड्या वेळात कन्फर्म करते कॉलवर. हा, हो जरा चालेल, ठीक. डिस्कस करते घरी आणि कळवते. ठीक आहे, ठीक आहे. हा हा.